आई, बाबा आपल्याला कधी सोडून निघून गेले? जेव्हा तू 5 वर्षाचा होतास तेव्हा सोडून गेले बाळा. तुला पर्शियन कवी रूमी माहितीये का? त्याने एक गोष्ट सांगितली होती की एखाद्या माणसाला जर अनुभव हवा असेल तर त्याला धक्का लागावाच लागतो. पापण्या उघड झाप करताच सगळं काही घडून गेलं. मी त्या म्हाताऱ्याला पाहिलं होतं एका बुकशॉपमध्ये. मी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला होता पण तो गायब झाला. मला माहिती आहे की तुझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत आणि मी पण प्रयत्न करतो त्यांची उत्तरं देण्याचा. रात्री पाऊस खूप पडत होता. अर्ध्या रात्री मी खिडकी बंद करायला गेलो. तिथे हुबेहूब मी माझ्यासारख्या माणसाला पाहिलं. चल एक वेळ विश्वास ठेवते तुझ्यासारखाच माणूस तुला दिसला, पण त्याला आपल्या पर्सनल गोष्टी कशा कळल्या? एक्सपेरिमेंट करण्यासाठीच तर मी तुला शोधत शोधत आलो आहे अपूर्वा. तो विचित्र माणूस आणि तो दुसरा दोघेही माझ्या आयुष्याचं वेड वाकडं काहीतरी करतायत. काय वेड्यासारखं बोलतोय सप्पू? सिरियसली? ज्या मुलीवर मी प्रेम करतो तिलाच ही गोष्ट कळत नाहीये तर बाहेर माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? हट्ट तू सोड रे पायथा धरता गोष्ट. माझं नाव आर्यू आहे सर. मी म्हैसूरहून आलो. खूप चांगलं ना. तुझा या शहराशी खूप जवळचा संबंध आहे. असं वाटतंय की अजूनही तू हे शहर विसरला नाहीस. मागच्या वेळी दसऱ्याच्या वेळी गेले होते तेव्हा तिथे खूप लोक होती. नीट काही बघूच शकले नाही. न सांगताही तुझा कालिया, हे बघ तू काय केलंस? ही माझी मुलगी आहे. कुठे घेऊन चाललाय? तुझ्याकडे एक विचित्र शक्ती. तू 2 मिनिटं पापणी न लावता राहू शकतोस. नाही, ती माझी मुलगी आहे. पण तू पूर्ण अर्धा तास पापणी न लावता राहू शकतोस. कारण तो रे तू जे पाहिजे तुझ्या जवळ आहे. कारण तो रे तू जे पाहिजे तुझ्या सोबत आहे. सांगितलं ना, काही प्रश्नांची उत्तरं नसतात.